राहुरीकरांनो, कपडे, साड्या आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी आता एकच विश्वासार्ह ठिकाण वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी. इथं मिळतील होलसेल भावात आकर्षक साड्या, लेटेस्ट रेडीमेड कपड्यांचा मोठा संग्रह आणि स्वतंत्र जीन्सवेअर दालन. पुरुषांसाठी ट्रेंडी शर्ट, टी शर्ट, जीन्स, महिलांसाठी सुंदर साड्या आणि ड्रेस मटेरियल, तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शालेय गणवेश आणि दर्जेदार स्कूल बॅग्स. तालुक्यातील सर्व शाळांचे गणवेश एकाच छताखाली उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, परवडणारे दर आणि ग्राहकांचा विश्वास. आजच भेट द्या वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. फॅशन, गुणवत्ता आणि बचत यांचा परिपूर्ण संगम. वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो, राहुरीकरांची पहिली पसंती. नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारेच पोलीस लाचखोरीच्या दलदलीत अडकत असल्याचा संतापजनक प्रकार श्रीगोंद्यात उघडकीस आला आहे. अपघाताचा गुन्हा नोंद करून पुढील मदत करण्यासाठी चिरीमिरीची उघड मागणी करणाऱ्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडत खाकीची अब्रू अक्षरशः रस्त्यावर आणली आहे. चक्क एकाच वेळेस 3 पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडणे म्हणजे ही घटना जिल्ह्यातील पोलिसांसाठी लाजिरवाणी असल्याचे बोलले जाते आहे. 2 जून रोजी आढळगाव तांदळी मार्गावर झालेल्या अपघातानंतर संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे तब्बल 10,000 रुपयांची मागणी केली. सौदेबाजी करत अखेर 7,000 रुपयांवर डील ठरली आणि याच व्यवहारावर एसीबीने सापळा रचत धडक कारवाई केली. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन खाडगे, राजेश जाधव आणि चालक दादाराम म्हस्के यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या घटनेने श्रीगोंदा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. दरम्यान श्रीगोंदा पोलीस ठाणे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना ही कारवाई झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. काही दिवसांपूर्वी जप्त केलेला गुटखा पुन्हा विकल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकांवर संशयाची सुई फिरत असतानाच आता लाचखोरीचा हा स्फोट झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी यापूर्वी स्पष्ट इशारा दिला होता की ज्या ठाण्यात एसीबीची कारवाई होईल त्या ठिकाणच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. त्यामुळे आता श्रीगोंद्यातील ठाणेदारावर गाजणार का कारवाईचा बडगा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्रातील एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकाने अत्यंत शिताफीने ही मोहीम पार पाडत लाचखोरीचा पर्दाफाश केला. पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे कायद्याचा धाक दाखवणारे जर कायदा विकायला निघाले तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीगोंदा, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.